निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत असून या योजनेला विरोध करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मात्र न्यायालयाने या याचिकेवर आक्षेप घेत ही याचिका फेटाळून लावली आहे। दुसरीकडे राज्य सरकारमधील सर्वच मंत्री या योजनेची माहिती गावखेड्यापर्यंत पोहोचवताना दिसून येत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील लाडकी बहीण योजनेची माहिती सातत्याने भाषणातून देत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यावेळी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्यात। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेताना नीट वागा, इथं पक्ष आणू नका। लोकसभेला जिनं मतदान केलं नाही त्यांचाही अर्ज भरून घ्या, असे अजित पवार म्हणालेत। महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारनं 46,000 कोटींची तरतूद केल्याची माहिती देत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्यात। तसंच लोकसभा निवडणुकीत आपल्याला मतदान केलं नसेल त्या महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू द्या, अशा सूचना अजित पवारांनी केल्यात। निर्भय महाराष्ट्र, सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ।